हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम आलोचनीय रूप वाहता लोचनीय रूप वाहता रूप सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी दोहा विठ्ठल दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी दोहा विठ्ठल दोहा विठ्ठल म्हणून विठ्ठली आवडी
करणी अखंड ब्रह्मपुरी वास करणे अखंड ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखीजे तोंड विटाळाचे न देखीजे तोंड विटाळाचे आता हे जोडे झाले त्रिभुवन आता हे जोडे झाले त्रिभुवन तोंड विटाळाचे नरके तोंड विटाळाचे आता हे जोडे झाले त्रिभुवन आता हे जोडे झाले त्रिभुवन विषमधुवन सांडिले विषमधुवन सांडिले आता हे जोडे झाले त्रिभुवन आता हे जोडे झाले त्रिभुवन तुका म्हणे आम्हा एकांताचा वास तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मे ब्रह्मरस सेवो सदा ब्रह्मे ब्रह्मरस सेवो सदा आता हे जोडे झाले त्रिभुवन आता हे जोडे झाले त्रिभुवन विषमधुवन सांडिले विषमधुवन सांडिले आता हे जोडे झाले त्रिभुवन आता हे जोडे झाले त्रिभुवन ढोबार घुमाइया ढोबार घुमाइया ढोबार घुमाइया ढोबार ढोबार घुमाइया ढोबार घुमाइया ढोबार घुमाइया ढोबार घुमाइया ढोबार घुमाइया संसाराचे आगे अवघीच व्यसने 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 या
विषमाधोणी धोभो विषमा विषमा संसाराचे अंगी अवघेच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोळे झाले त्रिभुवन विषमधुवन सांडिले. ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखिजे तोंड विटाळाचे. आता हे सोळे झाले त्रिभुवन विषमधुवन सांडिले. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मे ब्रह्मरस सेव सदा. आता हे सोळे झाले त्रिभुवन विषमधुवन सांडिले. पांडुरंग समचरण सरोजन सांद्रीलांबुदाभं जगन्निहितपाणे मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंधरं कुञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. ध्यानमूलं गुरुर्मूर्ती पूजा मूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपां. गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्ववेष्टितं जं वेदं पुण्यदानं कराले सिद्धं समाधि समृद्धं नमामि गंगागिरियोगिरां. शुचिः शीलः समुदक्षः सप्रतापजितेन्द्रियम् तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम्.
योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या कृपेने, सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने आज आषाढ वद्य एकादशी आहेत. पुणतांब्याची यात्रा आहेत. त्या निमित्ताने असणारा योग उपस्थित सर्व संत महंत महाराज मंडळीचे माननीय आमदार आशुतोष दादा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांनाही मी धन्यवाद देईल. आणि आणखी उपस्थित झालेले सर्व मान्यवर, ग्रामस्थ पुणतांबेकरांचे धन्यवाद. पुणतांबेकर गावामध्ये आपली फार मोठी आषाढी यात्रा होत असते. तसं गावकऱ्यांनी थोडी मीटिंग घेऊन हे पार्किंगचं वगैरे नियोजन केलं पाहिजे बरं का. आपले 4-2 लोक आहेत बिचारे येतात, पण सर्व गावाची जबाबदारी आहे ती. कारण पार्किंगचा जो गोंधळ प्रत्येक वर्षी होतो, काही स्वयंसेवक आपल्या गावामधले मीटिंग घेऊन आपण उभे केले पाहिजे तिथं. एक तर काही लोक रस्त्यात साधनं लावतात, रस्त्याच्या कडेला कोणालाही साधन लावून दिलं नाही पाहिजे, त्याकरता स्वयंसेवक असले पाहिजे. आणि ही ग्रामस्थांची जबाबदारी आहे. कारण आपल्या गावामध्ये एवढे हे पाहुणे येतात, त्या पाहुण्यांना सुविधा उपलब्ध करून देणं हे ग्रामस्थांचं कर्तव्य असतं. कारण इथपर्यंत यायला, त्या कमानीपासून इथपर्यंत यायला 1.5 तास लागतो. याच्यातला काही वेळ आपण टाळू शकतो जर रस्त्याच्या कडेला कोणालाही साधन लावून दिलं नाहीत. थोडेफार स्वयंसेवक त्या ठिकाणी असले साधनं मागं पुढं करायला. बघा पुढच्या वर्षी प्रयत्न करू ग्रामस्थांनी. आम्हाला बोलवा वाटल्यात मिटिंगला व्यवस्थापना करता काय. सर्व गाव काही तुम्ही 4-2 लोक असतातच, तो नाही विषय. हा पुढच्या वर्षी आता हे वर्ष होऊन गेलं, पण थोडे स्वयंसेवक जर असले किंवा आपण आपले बेटाही स्वयंसेवक आणू काही. हा फक्त एक एकादशी दिवस असतो, खूप गर्दी. आपण काही छोटी गर्दी तर आहेच, पण आपण जर काही स्वयंसेवक उभं राहून जर गर्दी काढून दिली किंवा काही लोक मध्येच साधनं लावतात, ते जर लावून दिले नाही तर बऱ्यापैकी कदाचित पुढच्या वर्षी जर हा इकडचा पूल झाला पोरणगावकडचा तर अडचण कमी येईल. परंतु एक अशा प्रकारे नियोजन कमिटी जर आपण स्थापन केली, जे इच्छुक आहे अशा तरुणांनी एकत्रित येऊन, तर आपण स्वयंसेवक म्हणजे कार्य करू शकतो की जेणेकरून आपल्या वारकरी मंडळीला सुविधा होईल. तरी असो, समस्त ग्रामस्थ पुणतांबेकरांना, या ठिकाणी पुणतांब्याचे सरपंच उपस्थित आहेत आणि बाकीचे आता कोणाकोणाचं नाव घ्यायचं, कोणाचं घेतलं, कोणाचं सोडलं, विनाकारण नको काही वाटायला. सर्वच पुणतांबेकर म्हणजे सगळे आले त्याच्यामध्ये. विठाला 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 योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांपासून आणि ही परंपरा चालत आलेली आहेत की पुणतांबा जे तीर्थक्षेत्र आहे, पुणतांबा पुण्यस्तंभ, पुणतांबा पुण्यस्तंभ या शब्दाचा अपभ्रंश झाला पुणतांबा. पुरातन अशा प्रकारचं हे स्थान आहेत. पुणतांब्यामध्ये आणि खूप विद्वान मंडळी पूर्वी राहत होती. आजही भरपूर ब्राह्मण मंडळी या ठिकाणी आहेत. पुणतांब्याला दक्षिण काशी सुद्धा म्हटलं जात होतं. तर अशा प्रकारे एक तीर्थक्षेत्र आहे, पवित्र तीर्थक्षेत्र. चांगदेव महाराजांचं समाधी स्थळ आहेत.
या ठिकाणी कार्तिक स्वामींचं एकमेव मंदिर आहे, जे कार्तिक पौर्णिमेला सर्वांकरता खुलं असतं. हे पुरातन मंदिर आहे कार्तिक स्वामींचं. गंगा गोदावरी मातेचं तीर आहेत. गोदावरी, गो म्हणजे ज्ञान, दा म्हणजे देणे. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, ज्ञान गोदावरीचे तीरी, ज्ञान गोदावरीचे तीरी, ज्ञान गोदावरीचे तीरी, ज्ञान गोदावरीचे तीरी. स्नान केले पांचाळेश्वरी, स्नान केले पांचाळेश्वरी, स्नान केले पांचाळेश्वरी, स्नान केले पांचाळेश्वरी. ज्ञान देवाचे अंतरी, ज्ञान देवाचे अंतरी, ज्ञानदेवाचे अंतरी, ज्ञानदेवाचे अंतरी. दत्तात्रय योगिया, दत्तात्रय योगिया, दत्तात्रय योगिया, दत्तात्रय योगिया, देणे झालेली माया, देणे झालेली माया, देणे झालेली माया, देणे झालेली माया. ज्ञान गोदावरीची तिरी. थोडा बेस वाढवा, प्रबल कमी झाला. स्नान केले पांचाळेश्वरी, ज्ञान देवाचे अंतरी, दत्तात्रय योगिया. ज्ञान गोदावरीचे तिरी. गोदावरी, गो म्हणजे ज्ञान, दा म्हणजे देणे, ज्ञान दान करणारी गोदावरी. या गोदावरीच्या पवित्र तिरी पुण्यस्तंभ पुण्यतांबा संत चांगदेव महाराज यांचं समाधीस्थल आहेत. आज एकादशी आहे. तशी एकादशीची यात्रा ही जी भरते ही गंगागिरी महाराजांनी सुरू केलेली यात्रा आहे. कारण चांगदेव महाराजांची खरी यात्रा तशी शिवरात्रीला असते. परंतु एकादशी जी आषाढी एकादशीची यात्रा भरते ही गंगागिरी महाराजांचा सप्ताह इथं जाहीर होतो. गंगागिरी महाराज सप्ताह जाहीर करीत असत आणि तेव्हापासून ही चालत आलेली परंपरा आहे. आजही ती परंपरा चालू आहेत. सप्ताह इथंच जाहीर होत असतं. कोणतं गाव जाहीर होईल मला माहिती नाही. गंगागिरी महाराजाची बुद्धी तिथं जाहीर होईल. विठाला 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 विठाला. भेंड्याचा सप्ताह होता. ध्वजारोहणाचा कार्यक्रम होता. ध्वजारोहणामध्ये अनेकांची भाषणं झाली. काही नेते मंडळी पण होती. आणि तिथं भास्करगिरी महाराज आलेले होते आणि ते आमच्या शेजारी बसलेले होते. भास्करगिरी महाराजांनी मला विचारलं, ध्वजारोहण प्रत्येक वर्षी असतं का? म्हटलं हो. म्हणजे अशा भाषणं प्रत्येक वर्षी होतात का? म्हटलं होतात. म्हणजे भाई असं जर काही बिघडलं काही तर सगळ्यात बिघडलं काय, अजून कुठं नारळ दिलं म्हटलं आम्ही. जरी मंडप तयार झाला असला तरी नारळ कुठे देऊ शकतो. जोपर्यंत नारळ दिले नाही तोपर्यंत अधिकृत नाही.
विठाला 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 परंतु आता काळ बदललेला आहे. कार्यक्रम मोठे मोठे होतात, त्यामुळं 5-7 महिने अगोदरच नियोजनाला लागावं लागतं. कारण अचानक वेळेनं होणारा हा सप्ताह नाही आहे, त्यामुळं ही तयारी लवकरच करावी लागत असते. तरी असो, आषाढ वद्य एकादशीच्या निमित्ताने असणारा हा सेवेचा योग. जायचंय का? विढाला 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 विढाला. हो, जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा अभंग आहे. अभंग स्थितीपर आहेत. तुकोबारे या ठिकाणी वर्णन करतात, हा जो संसार आहेत ना, मुळात संसार हाच व्यसनरूप आहे. अनावश्यक वस्तूची अत्यावश्यकता वाटणं यालाच व्यसन म्हणतं. काही गोष्टी अनावश्यक असतात, काही आवश्यक असतात, काही अत्यावश्यक असतात. जसं जीवनामध्ये अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 गोष्टी आवश्यक आहेत. अन्नाची प्रत्येकाला गरज आहे, वस्त्राची प्रत्येकाला गरज आहे, निवाऱ्याची, घराची गरज आहे. पण नसलं घर तरी माणूस काही मदत नाही, जगू शकतो. हे पशुपक्षी राहतात, त्यांना कुठं घर आहे? ते जंगलात आदिवासी लोक राहतात, म्हणजे साधू संतही राहतात. नसेल निवारा तरी राहू शकतो, पण वस्त्र तर पाहिजे. नसेल वस्त्र तरी आमचे संत राहतात नग्न अवस्थेमध्ये. पण अन्न किती आवश्यक आहे? वस्त्र आणि निवाऱ्यापेक्षा अन्न हे अत्यावश्यक आहे. का अन्नाशिवाय मनुष्य जगू शकत नाही. पण नसेल अन्न तरी पण काही काळ मनुष्य जगेल ना अन्न वाचून. पण त्यापेक्षा जल अत्यावश्यक आहे. पाणी नसेल तर, पण नसेल पाणी तरी पण मनुष्य काही दिवस जगू शकतो. पण श्वास नसेल तर, मन नसेल श्वास तरी जगू शकतो. श्वास नसेल तर 1 मिनिट सुद्धा, 1 सेकंद सुद्धा मनुष्य जगू शकणार नाही. इतका श्वास महत्वाचा. जीवनामध्ये श्वास म्हणून आपल्या सर्व साधू संतांनी, ऋषी मुनींनी श्वासावर जो जोर दिला, मन आणि श्वास याचा फार जवळचा संबंध आहे. श्वास अस्थिर झाला की मन चंचल होतं, किंवा मन चंचल झालं की श्वास अस्थिर होतो. श्वासावर जर तुम्ही ताबा ठेवाल तर मन ताबे येतं. म्हणून त्याकरता प्राणायाम जे शास्त्रकारांनी सांगितलेलं कारण हेच. मनुष्य जेवण किती करतो दिवसभरामध्ये? अर्धा किलो खाईल, फार कधी 1 किलो खाईल. 1 किलोच्या पुढे तर खाणार नाही ना. पाणी किती पितो? 4-5 लिटर पितो. म्हणजे अन्नाच्या 4 पटीनं मनुष्य पाणी पितो. आणि हवा किती घेतो? माणसाला एका तासाला 1 किलो हवा लागत असते. 24 तासात 24 किलो हवा घेतली. अन्न फक्त 1च तास खातो. अन्नाच्या 24 पटीनं हवा आहेत. ते दिसत ते सहज मिळतो, लक्ष जात नाही त्याच्याकडे. म्हणून श्वास अत्यावश्यक आहे. कबीर महाराज सांगतात, एक श्वास से नहीं है 3 लोक का मोल, कहे ना सो कह दे आप क्या बजाऊ ढोल. एक श्वास महत्वाचा आहे. जीवनामध्ये श्वास जसा अत्यावश्यक आहे, त्यापेक्षा अत्यावश्यक भगवंताचं भजन आहे. आणि म्हणून 24 तासामध्ये आपले जे श्वास होतात, त्या श्वासाच्या तुलनेमध्ये आपण माळ जप करतो. 108 महिन्यांची माळ जे वापरतो आपण,
24 तासामध्ये 21,600 श्वास आहेत आपले होतात आपल्या बरोबर. 24 तासामध्ये आपण जे श्वास घेतो ना, हे श्वास होतात 21,600. त्याच्यामध्ये 12 तासाचे किती झाले, त्याच्या 50% केल्यावर 21,600च्या 10,800. 10,800चा आकडा लिहा. 800चे पुढचे 2 टिंब करून टाका की काय शिल्लक राहिलं, 108. म्हणून 108 महिन्याची माळ आपण जपतो. हा श्वासाचा हिशोब आहे बरं का. आपल्या श्वासाच्या तुलनेमध्ये तो जप झाला पाहिजे. आणि म्हणून 108 अंक जो आपण वापरला गेलेला आहे, तर त्या तुलनेमध्ये त्या पटीमध्ये आपले श्वास असतात. म्हणून 21,600 श्वास हे आपले 24 तासामध्ये होतात. आणि 24 तासामध्ये आपण 20 ते 25 किलो हवा घेत असतो, जी आपल्याला जाणवत नाही, जे पाण्याच्या 5 पटीने जास्त आहेत आणि अन्नाच्या 25 पटीने जास्त आहेत. असा श्वास जीवनामध्ये एवढा महत्वाचा आहे. मग मी काय सांगितलं, अन्नापेक्षा जल अत्यावश्यक आहे, जलापेक्षा श्वास अत्यावश्यक आहेत. काही गोष्टी आवश्यक आहेत, काही अत्यावश्यक आहेत, काही अनावश्यक आहेत. दारू पिणं अनावश्यक आहेत, पण ती पिल्याशिवाय जमत नाही. तंबाखू खाणं अनावश्यक आहे, पण खाल्ल्याशिवाय जमत नाही. काही काही रागारागात पुढे फेकून देतात, पण कोणाला खाताना पाहिजे जिभेला पाणी सुटतं. हो आहे काय किडा. बिडी पिणारा बिडी सोडित नाही. एक जणाला बिडी पित त्याला दर्शनाला तसाच वाकला, तोंडात बिडी तशीच. दर्शन घेतो आणि तोंडात बिडी चालू. त्या सांगितलं, अरे बाबा ते बिडी जो खालून पायाला चटका लागतोय, असं दर्शन घेत असता का. त्यावेळी त्या जोडीदाराला पित तोंडला, महाराज माझं दर्शन होईपर्यंत तुमच्या हातात राहू दे बिडी. बिडी पिणारा बिडी सोडू शकत नाही, तंबाखू खाणारा तंबाखू सोडू शकत नाही, दारू पिणारा काय म्हणतात मरेल पण सुटणार नाही. म्हणजे अनावश्यक गोष्टीला अत्यावश्यक मानणं, याला व्यसन म्हणतात. या संसारामध्ये बहुतेक गोष्टी अनावश्यक आहेत. संसारामध्ये अत्यावश्यक एकच आहे की ते परमात्म्याचं भजन. शतं विहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानम आचरेत लक्षं विहाय दातव्यम कोटिम त्यक्त्वा हरिं भजे. शेकडो कामं सोडावी माणसाने, पण भोजन करावं. शतं विहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानम आचरेत, हजारो कामं सोडावी पण स्नान करावं. लक्षं विहाय दातव्यम, लाखो कामं सोडावी पण दान करावं. पण त्याच्या पुढे सांगितलं कोट्यम त्यक्त्वा हरिं भजेत, कोट्यावधी कामं सोडावी पण भगवंताचं भजन करावं. जीवनामध्ये भगवंताचं भजन या संसारातील प्रत्येक गोष्टीपेक्षा अत्यावश्यक आहेत. नवे नवे मनुष्य शरीरच त्याकरता आपल्याला प्राप्त झालेला आहे. नरतनु से आया बाबा, मुख कमल तो अच्छा है, राम भजन तो क्यों ना करे, नरक कुंड में डूबता डूबता है. राम भजो राम भजो राम भजो राम भजो भवजल पार करे भवजल पार करे.
कहाँ से आया कहाँ जाना है, ये सुधरा को मानमो एक खिनमो सब ही जाए, अंधेरा पड़ेगा तनमो तनमो। कुठून आलाय? जन्माच्या पूर्वी कुठं होतास? मृत्यूनंतर कुठं जाणार आहेस? ये सुद्धा राखो मनमो एक खिनमो सबही जावे, अंधेरा पडेगा तनमो। ऊट भगवंताने ऊट म्हटल्यावर ठ म्हणायच्या अगोदर तिथं पोचावं लागेल। एक खिनमो सबही जावे, अंधेरा पडेगा तनमो। संसार धोकेबाज आहे, संसाराकडे धोक्याच्या पलीकडे द्यायला काहीच नाही आहे। धनानि भूमो पशवश्य गोष्टे भार्याग्रहद्वारे जनश्वशान देहश्चितायां परलोकमारे कर्माणि भोगच्छति जीवयेका। धन आहेत जमिनीवर राहील, गायी कोट्यात राहतील, पत्नी घराच्या दारात, मित्र स्मशानात आले, काळी लावून निघून गेले, शरीर सुद्धा जळून गेलं। देहश्चितायां परलोकमार्गे कर्मानुगो गच्छति जीवयेका। हे शरीर सुद्धा चितेत जळून भस्म झालं। याचा अर्थ संसाराने काय दिलं? धोका दिला। म्हणून अनावश्यक गोष्टीला अत्यावश्यक मानणं हेच व्यसन आहे, आणि संसार हा अध्यात्माच्या दृष्टीने अनावश्यक ठरतो। आणि म्हणून त्यात अत्यावश्यक आहे, अत्यावश्यक आहे भगवंताचं कीर्तन, भगवंताचं वचन। आणि म्हणून महाराज सांगतात संसार हा व्यसनरूप आहे, या संसारामध्ये अवघी व्यसनच आहेत, पण आम्ही मात्र यापासून शुद्ध झालो। कशामुळं? तर कीर्तनाने भजनाने शुद्ध झालो प्रथम चरणामध्ये। संसाराचे आगे आवडीचं व्यसन, संसाराचे आगे आवडीचं व्यसन, संसाराचे आगे अवघीचं व्यसन, संसाराचे आगे अवघीचं व्यसन, संसाराचे आगे अवघीचं व्यसन, संसाराचे आगे आवडीचं व्यसन, संसाराचे आगे अवघीचं व्यसन, संसाराचे आगे अवघीचं व्यसन। कीर्तने शुद्ध झालो, शुद्ध झालो, शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, शुद्ध झालो, शुद्ध झालो, आता हे सोहळे झाले, आता हे सोहळे झाले। आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, शुद्ध झालो, शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, शुद्ध झालो, शुद्ध झालो, आता हे सोहळे झाले त्रिभुवनी, आता हे सोहळे झाले विठ्ठलं संसाराचे अंगी अवघीचं व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो। संसारामध्ये अनावश्यक गोष्टीच्या मागे मनुष्य पळतो, आणि जो अत्यावश्यक परमार्थ आहे तो सोडून देतो। परमार्थापासून वंचित झालेले हे निश्चित भरकटलेले लोक आहेत, कारण जीवनाचं अंतिम साध्यच त्यांना कळालं नाही। खूप पळपळ करतो, लक्षातीत झाला, कोट्याधीश झाला, अब्जाधीश झाला, पुढं काय?
याला अंत नाही आहेत महाराज. हे सुखाचा मार्ग नाही आहे. दीन कहे धनवान सुखी, धनवान कहे सुख राज को भारी. गरीबाला वाटलं धनवान सुखी आहे, धनवाला वाटतं राजा सुखी आहे. राजा कहे महाराज सुखी, महाराज कहे सुख इंद्र को भारी. इंद्र कहे चतुरान को सुख, ब्रह्म कहे सुख विष्णु को भारी. तुलसीदास विचार कहे हरे भजन बिन सब जीव दुखारी. या दुःखातून मुक्त होण्याचं साधन एकच आहे, भगवंताचं वचन. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. संसारामध्ये अनेक अनावश्यक गोष्टी मनुष्य जीवनामध्ये उतरवतो आणि त्या दुःखाला कारण ठरतो. व्यसन अनेक प्रकारचे असतात. एके ठिकाणी 7 प्रकारची व्यसनं सांगितली. द्युतंच मांसंच मदिराचे विश्रामयार्थ चौर्यं परदार सेवा एतानि सप्त व्यसनानि लोके घोराति घोरं नरकं नयाति. 7 प्रकारचे व्यसन. द्युतंच मांसंच मदिराच वेश्यः मृगया चौर्यं परदार सेवा. द्यूत खेळणे. धर्मराज द्यूत खेळले, काय परिणाम झाला? तो धर्मराजा बहुपुण्य राशी का द्यूत खेळे दुर्योधनासी. हरो निकांता केली उपाधी विनाश काले विपरीत बुद्धी. धर्मराजा द्यूत खेळण्याची बुद्धी झाली. हरो निकांता, द्रौपदीला डावावर लावला आणि ते सुद्धा हरला. त्याचे परिणाम भर सभेमध्ये द्रौपदीला नग्न करण्याचा प्रयत्न झाला. कल्पना करा, आपल्या पत्नीला आपल्या डोळ्यासमोर भर सभेमध्ये कोणी नग्न करण्याचा प्रयत्न करतोय, हे आपण आपल्या उघड्या डोळ्याने पाहतोय. यापेक्षा वाईट घटना आपल्या जीवनात कोणती असू शकते? जी घटना धर्मराजाच्या जीवनात घडली. याला कारण द्यूत खेळल्यामुळे द्यूतामध्ये राज्यही हरण झालेत, पत्नीलाही आणि डावावर लावल्यानंतर तेही हरण केलं गेलं आणि शेवटी दुर्दशा झाली. बघा, सज्जन असो किंवा दुर्जन असो, चुकला म्हणजे फळ आहेच. धर्मराजासारख्याला फळ चुकलं नाही, आपलं काय चुकलं? मग आपण समजू नये, आम्ही भजन करून कसंही वागलं तरी चालेल. कर्माचं फळ देवाच्या बापाला चुकलं नाही, दशरथाला चुकलं का हो? मग दशरथाला चुकलं नाही याचा अर्थ देवाच्या बापाला चुकलं नाही, आपलं चुकल का? जे कर्म केलं ते फल देणार आहेत. आणि धर्मराज आपल्या डोळ्यासमोर पाहत आहे. द्रौपदीचे नेत्र सजल झालेले आहे. लाज रखो तुम मेरी प्रभुजी, लाज रखो तुम, लाज रखो तुम मेरी प्रभुजी, लाज रखो तुम, लाज रखो तुम मेरी प्रभुजी, लाज रखो तुम मेरी, लाज रखो तुम मेरी प्रभुजी, लाज रखो तुम मेरी. मैं गरीब दुआ करुणा सागर, गरीब दुआ करुणा सागर, दृष्ट करत बल जोरी प्रभुजी, लाज रखो तुम मेरी, लाज रखो तुम मेरी प्रभुजी, लाज रखो तुम मेरी. लाज रखो तुम मेरी प्रभुजी, लाज रखो तुम मेरी, लाज रखो तुम मेरी प्रभुजी, लाज रखो तुम मेरी. मैं गरीब तुम करुणा सागर, दृष्ट करत बल जोरी
कष्ट करत बल जोरी प्रभुजी लाज रखो तुम मेरी लाज रखो तुम मेरी प्रभुजी लाज रखो तुम हाक मारली भगवान परमात्मा धावला. द्रौपदी संकटी वस्त्र पुरविले दावत्वा घातले गजंद्रास. हे कशाचे परिणाम आहेत? धर्मराजा द्यूत खेळले. द्यूतंच मांसंच मांस भक्षण करणे हा मनुष्याचा आहार नाही आहे. हा शिजवून खातो म्हणून पचतं. कच्चं खा बरं. मांसाहारी प्राणी का शिजून खातात का? निसर्गामध्ये मांसाहारी आणि शाकाहारी प्राण्यांचं जे वर्गीकरण आहे बघा, लक्षात येईल तुमच्या. वाघ, सिंह, कुत्रा, मांजर हे मांसाहारी प्राणी आहेत. मांसाहारी प्राणी जिभेने पाणी पितात. शाकाहारी प्राणी ओठाने पाणी पितात. माणूस जिभेने पितो का ओठाने? मांजरासारखा कुत्र्यासारखा पितो का माणूस जिभेने? ओठानेच पितो ना. गाढवासारखा, गाईसारखा. गाढव सुद्धा ओठाने पाणी पितो. गाढव मांस खात नसतं. ओठाने पाणी पिणारा हा शाकाहारी असतो. जिभेने पाणी पिणारा मांसाहारी असतो. मांसाहारी प्राण्याचे 2 दात असतात, सुळे मोठे दात असतात. शाकाहारी प्राण्याचे सपाट दात असतात. माणसाला सुळे दात आहेत का सपाट दात आहे? हो, सपाटच आहे ना. मांसाहारी प्राण्याचा जन्म जेव्हा होतो ना, जन्मता त्याचे डोळे बंद असतात, काही दिवसानंतर उघडतात. कुत्रीची पिलं पहा, मांजरीची पिलं पहा, जन्मल्याबरोबर त्याचे डोळे उघडे नसतात, काही दिवसानंतर उघडतात. वाघाचे असेल, सिंहाचे असेल. आणि शाकाहारी प्राण्याचे मात्र जन्मताच डोळे उघडत असतात. माणसाचे जन्मता उघडे असतात का काही दिवसानंतर उघडतात? तुमच्याकडे कसं काय? जन्मताच उघडे असतात ना. गाईचे, बैलाचे, हरणाचे डोळे जन्मताच उघडे असतात. मांसाहारी प्राण्याचं जे मोठं आतळं असतं ना, अंतररचना सांगतो, हे जास्तीत जास्त 8 ते 9 फूट लांबीचं असतं. आणि शाकाहारी प्राण्याचं मोठं आतळं हे जवळजवळ 30 ते 35 फूट लांबीचं असतं. शरीराची अंतररचना सुद्धा वेगळी आहे. बाह्य रचना वेगळी आहे. आणखी एक तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो. शाकाहारी प्राण्याला घाम येतो, मांसाहारी प्राण्याला घाम येत नाही. कुत्र्याला कधीच घाम येणार नाही, मांजरीला कधीच घाम येणार नाही. पण घोड्याला, बैलाला घाम येतो. माणसाला येतो का नाही? घाम येणारा प्राणी सुद्धा शास्त्रीय दृष्टिकोनातून शाकाहारी वर्गातच बसतो. असे अनेक लक्षणं जर पाहिले तर मनुष्य शाकाहारी या वर्गामध्ये येतो. स्वतःचं पोट भरण्याकरता जीवाची हत्या करणे हे किती उचित आहे? एक मनुष्य म्हणला, महाराज मग आपण जर समजा कोणी खाल्लंच नाही तर हे बाकीचे जीवन किती वाढतील? ही जबाबदारी तू कशाला घेतो? बाकीचे आपोआप वाढले का? जंगलातले प्राणी वाढले का सगळे? निसर्गामध्ये ती शक्ती आहेत बॅलन्स ठेवण्याची. आपण आपलं स्वतःचं बघावं. शुद्ध आहारामध्ये, शुद्ध सात्विक आहारामध्ये मांसाहार येत नाही. द्युतंच मांसंच, तिसरे मदिरा. मदिरा प्राशन करणं आरोग्याला तर हानिकारक आहेच, परंतु काय घडतं त्याद्वारे? कबीर महाराज सांगतात, बंदे हुशार नाभे साहेब राजी रखनाबे. 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 दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. अपने पलों का काम करत कर, अपने पलों का काम करत कर, मुंह में मिट्टी आती. बंदे हुशार नाभे साहेब राजी रखनाबे. बंदे हुशार नाभे साहेब राजी रखनाबे. बंदे हुशार नाभे साहेब राजी रखनाबे. बंदे हुशार नाभे
महाराज सांग दारू गांजा मत पियो यारो अक्ल गुम हो जाती है अपने पलों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है अपने पलों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है सावधान द्युतंच मौसमच मदिराज वेश्या हा वेश्यागमन पाचवे मृगया म्हणजे शिकार करणे जीवाची हत्या करणे सहावे चौर्यम म्हणजे चोरी करणे आणि सातवाय परदार सेवा परस्त्रीगमन हे 7 व्यसन आहेत एतानि सप्त व्यसनानि लोके घोराति घोरम नरकम नयाति अशा प्रकारची ही जरी 7 व्यसन असले तर या संसारामध्ये हा संसारच व्यसन रूप आहे म्हणून महाराज सांगतात संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आणि म्हणून या सर्व व्यसनातून बाहेर पडायचं असेल तर भगवंताचं भजन त्यामध्ये समान आहे तेने सदा चित्ता समाधान सदा नाम घोष करो हरि कथा 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 तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख द्यावो सर्व सुख द्यावो तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख द्यावो सर्वालंकार सर्व सुख द्यावो सर्वालंकार तेने सदा चित्ता समाधान सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत असून सुखाचा समाधानाचा मार्ग हा भगवत भजन आहे कारण त्याद्वारे जीवनातील सर्व अशुद्धी निघून जाते आम्ही या कीर्तने शुद्ध झालो बाह्यशुद्धी अंतरशुद्धी शरीराची बाह्यशुद्धी आवश्यक आहे पण बाह्यशुद्धीपेक्षा अंतरशुद्धी अतिशय महत्वाची आहे अंतःकरण शुद्ध करण्याकरता भगवत भजन अत्यावश्यक असतं आणि म्हणून महाराज सांगता आम्ही सतत भगवंताच्या चिंतनात राहिलो सततम कीर्तेन मामेतंतस्य दर्वताः नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते त्याचा परिणाम माझ्या अंतःकरणातल्या सर्व अपवित्रता गेल्यात मी शुद्ध झालो आणि अद्वैत बोधावर आरूढ झालो त्यामुळे द्वैतही संपलं आणि विषमता संपली द्वितीय चरणामध्ये आता हे सोवळे झाले त्रिभुवने आता हे सोवळे झाले त्रिभुवन 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 आता हे सोवळे झाले त्रिभुवन
व्यासपीठावर गर्दी करू नका. हार ज्यांच्याकडे त्यांनी व्यासपीठावर या. हारावाले मंडळींनी व्यासपीठावर या. हार घातल्यानंतर पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसा. हार घालायचा झाल्यानंतर पुन्हा व्यासपीठाच्या खाली आपल्या जागेवर जाऊन बसा. सर्वांना विनंती आहे. शुद्ध आता हे सोळे झाले त्रिभुवन विषयमधून सांडी गेले विठाला विठाला हो या ठिकाणी माननीय आमदार अशोकदादा काळे आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. चे बाबासाहेब कोते, संदीप शेठ पारख, निलेशजी गाढवे, निवृत्तनाथ महाराज संस्थान अध्यक्ष त्र्यंबकेश्वर चे धनुभाऊ, उपस्थित अनेक मंडळी या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत. समस्त ग्रामस्थ पुणतांबेकर, सरपंच स्वातीताई पवार पुणतांबा, उपसरपंच निकिताताई जाधव, चे श्यामभाऊ धनवटे, चे दिनकरराव बोरकडे पाटील, बाबासाहेब पेटकर, विजयभाऊ धनवटे, बाकी सगळे असणारे सर्व मान्यवर, सर्व ग्रामस्थ, सर्वांना धन्यवाद.
संसाराचे अंग उगीच व्यसनी आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषम दोन सांडिले. आता हे सोहळे म्हणजे सोहळं म्हणजे पवित्र. अज्ञानाचा अंधकार गेला आणि ज्ञानाची पवित्रता जीवनामध्ये आली. कारण भक्ती ज्ञानाची जननी आहेत. पुढे भक्तीने धरले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येते आणि त्याचा परिणाम स्थिर केली ती आचपळे होती. आचपळ्या इंद्रिय, हे इंद्रिय फार आचपळ आहेत. भक्ती ज्ञान वैराग्याचा समुच्चय समन्वय झाल्याच्या नंतर आचपळ इंद्रिय स्थिर होतात आणि आचपळ इंद्रिय स्थिर झाल्याच्या नंतर अंतःकरणातला अपवित्रपणा जातो आणि त्याचा परिणाम आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. शुद्ध झाला. मग शुद्ध झाल्यानंतर काय झालं? तोपर्यंत दृष्टीमध्ये दोष होता तोपर्यंत जगामध्ये दोष दिसत होता. कामिनी दयाच्या जाहली नेत्रासी तो देखे चंद्रासी पीतवर्ण. कावीळ झालेल्या माणसाला पांढऱ्या वस्तू पिवळ्या दिसतात. मग वस्तू पिवळ्या नाही पण पिवळ्या दिसतात तो दृष्टीचा दोष आहे. जोपर्यंत आपल्या दृष्टीमध्ये विकृती आहे विकार आहे तोपर्यंत जगत विकृत दिसतं. आता विषमता संपली, अद्वैत बोधावर आरूढ झाल्याच्या नंतर दुःखामध्ये दुःख देण्याचं सामर्थ्य शिल्लक राहत नाही. महाराज प्रल्हादाला जेव्हा हिरण्यकश्यपूने विचारलं, प्रल्हादा तुला मारण्याकरता आम्ही एवढे प्रयत्न केले, तू का मेला नाहीस बरे? प्रल्हादाने हिरण्यकश्यपूला सांगितलं, पिताजी तुम्ही मला मारण्याकरता जे जे काही प्रयत्न केले तरी तुम्ही असफल झाल्याचं कारण सांगतो तुम्हाला. तुम्ही मला अग्नीत जाळून मारण्याचा प्रयत्न केला, तुम्ही मला पाण्यात बुडून मारण्याचा प्रयत्न केला, तुम्ही मला हत्तीच्या पायाखाली तोडून मारण्याचा प्रयत्न केला, तुम्ही मला सर्प ढसून मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा माझ्यावर परिणाम का झाला नाही सांगू? तुम्ही मला पाण्यात जाळून मारण्याचा प्रयत्न केला कारण मला जलामध्ये भगवान दिसतो, जलयती विष्णू. तुम्ही मला सर्प ढसून मारण्याचा प्रयत्न केला, मला त्या सर्पात भगवान दिसतो, भुजंग येते विष्णू. तुम्ही मला हत्तीच्या पायाखाली तोडून मारण्याचा प्रयत्न केला, हत्तीमध्ये मला भगवान दिसतो, गजेंद्र येते विष्णू. त्वैच्छितमैच्छतस्य विष्णू विनाम दैत्यगण असते नास्ते. हे दैत्येंद्रा, तो विष्णू तुझ्यातही आहे, तो माझ्यातही आहे, तो सर्व व्यापक आहे. हे ज्ञान मला झालेलं आहे आणि हे ज्ञान झाल्याच्या नंतर सारं जग पवित्र होत असतं. पिताजी तुम्ही मला पाण्यात बुडून मारण्याचा प्रयत्न केला, पण त्या पाण्यात मला माझा भगवान दिसतो. माझा भगवान जर जलरूपाने माझ्या समोर आला तर मला बुडवेल का? माझा भगवान जर अग्निरूपाने माझ्या समोर आला तर मला जाळेल का? माझा भगवान जर सर्प रूपाने माझ्या समोर आला तर मला डसेल का? माझा भगवान जर हत्ती रूपाने माझ्या समोर आला तर मला तुडवेल का? हे समस्तई श्री वासुदेव, ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, म्हणून भक्ता माझी राव ज्ञानी या तोची. समस्तई श्री वासुदेव, ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, अशी प्रतिती ज्याला आली. मन हे धाले, मन हे धाले, मन हे धाले, मन हे धाले, पूर्ण विठ्ठलची झाले, अंतर बाह्य रंगून गेले विठ्ठलची, अंतर बाह्य रंगून गेले विठ्ठलची, अंतर बाह्य रंगून गेले विठ्ठलची, अंतर बाह्य रंगून गेले सहज
कर्मेती झाली ब्रह्मार्पण जन नोहे हा अवघा जनार्दन ऐसा एकता निवती साधू जन एका जनार्दने बाणली निज गुण जन नोहे हा अवघा जनार्दन. आता मला जगत दिसत नाही, मग काय दिसतंय? अवघा जनार्दन. अशा प्रकारची अवस्था. वासुदेव सर्वम इति स महात्मा सुदुर्लभः. ही अवस्था निर्माण झाल्याच्या नंतर विषमता संपले, अद्वैत बोधावर आडो झालाय. द्वैत शिल्लक राहिलं नाही. जिथं द्वैत आहे तिथं भय आहे. द्वितीयाद्वय भयम भवती. दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. जिथं द्वैत आहे तिथं भय आहे. मी वेगळा आणि माझ्यापासून कोणीतरी वेगळा आहे, तो भयाला कारण आहे. बघा, एका जीवापासून निर्माण होणारा भय, एका जडापासून निर्माण होणारा भय, एका ईश्वरापासून निर्माण होणारा भय. जीवापासून म्हणजे व्याघ्र सर्पाधिकापासून भरणे निर्माण होतं. जडापासून रस्त्याने चालला, एक डोंगर आहेत, कळा निसटलेलं आहे, जडलं पडतो का काय अंगावर? हे जडापासून निर्माण होणं भय. ईश्वरापासून केलेल्या कर्माचा फळ भोगावं लागणार आहे. मध्ये ईश्वरापासून निर्माण होणं भय. भयाच्या पाठीमागं द्वैत आहे. कौरव पांडवाचं युद्ध चालू असताना भीष्माचार्य द्रोणाचार्य रणांगणात पडलेत. त्यानंतर प्रधान सेनापती पदक कर्णाला दिलं. कर्ण आणि अर्जुन युद्ध चालू आहेत. दुर्दैवाने कर्णाचं रथचक्र, रथाचं चाक जमिनीमध्ये दसलं गेलं. ते रथचक्र काढण्याकरता कर्णाने रथाच्या खाली उडी टाकली. तेवढ्यामध्ये अर्जुनाने धनुष्याला बाण लावला. कर्ण म्हणला, अर्जुन, मी युद्धाच्या तयारीत नसताना जर तुम्हाला मारशील तर हा अधर्म होईल. एखादा योद्धा युद्धाच्या तयारीत नसताना त्याला मारणं हा अधर्म आहे. किंवा एखादा रथाच्या खाली असताना रथावून त्याला मारणं हाही अधर्म आहे. किंवा एखादा शरण आलेला असेल त्याला मारणं हा अधर्म आहे. अर्जुना, तू धर्म जाणतोस आणि अधर्म का करतोस? तेवढ्यात अर्जुनाने भगवंताकडे पाहिलं. भगवान म्हणजे एवढं इथं काय पोथी चालू आहे का धर्म अधर्म? हे युद्ध आहे, युद्ध. तेव्हा भगवान कृष्णाने कर्णाला विचारलं, कर्णा, फार धर्माच्या गोष्टी बोलतोस तू. मी तुला विचारू का धर्म? जेव्हा तू दुःशासन दुर्योधन शकुनी एकमती झाला, आठवता? दुःशासन दुर्योधन शकुनी आणि चौथा तू, ही चांडाळ चौकडी. दुःशासन भर सभेमध्ये द्रौपदीचे वस्त्र उडीत होता आणि तो द्रौपदीला टोचून टोचून बोलत होता. कर्ण, हा धर्म होता का? तेव्हा कोठे गेला होता राधा सुद्धा तुझा धर्म? कुठे गेला धर्म तुझा? पांडवांना लाक्षागृहात जळून मारण्याचा प्रयत्न केला, हा धर्म होता का? पांडवांचं राज्य हिरावून घेतलं, 12 वर्ष वनवास भोगूनही त्यांचं राज्य त्यांना परत दिलं नाही, हा धर्म होता का? अर्जुन पुत्र अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये अडकल्यानंतर युद्धनीती सांगते, एका महायुद्धाने दुसऱ्या महायुद्धाशी एकाने एकाच युद्ध करावं. तुम्ही सर्वांनी एकत्रित येऊन त्या अभिमन्यूची हत्या केली, हा धर्म होता का? धर्माच्या गोष्टी बोलायला फार सोप्या असतात. कर्णा, तो जर धर्म नव्हता तर आता अर्जुनाचा बांटला लागतोय, हा इथं धर्म अधर्म तुला काय सुचलं? दुसऱ्याला धर्माचा उपदेश करणारे फार लोक असतात, पण बोल बोलता वाटे सोपे, करणे करता टीर कापे. बोलणं फार सोपं असतं, उपदेश करणं सोपं असतं, पण स्वतःवर जेव्हा बितते ना तेव्हा कळतं. मोठे मोठे उपदेश करणारे सुद्धा फेल होतात, त्यांनाही कोणातरी उपदेशाची गरज पडते. माऊली ज्ञानेश्वर यांना सुद्धा उपदेशाची गरज पडली आणि मुक्ताबाईने ज्ञानोबा उपदेश केला. योगी पावन मनाचा, योगी पावन
मुक्ताबाईं सुद्धा ज्ञानोबारायांना उपदेश केला. म्हणून बोल बोलता वाटे सोपे, करणे करता टीर कापे. अर्जुना उडव. अर्जुनाने धनुष्याला बाण लावला आणि कर्णाचा शिरच्छेद केला. याला म्हणून ईश्वरापासून निर्माण होणारं भय. द्वितीयाद्वय भयम भवते. जिथं द्वैत आहे तिथं भय आहे. अद्वैत बोधावर आरूढ झाल्याच्या नंतर भगवतमय दृष्टी झाली. आता हे सोळे झाले त्रिभुवन. विषम धोन सांडियली. विषमता संपली. मी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगडे पांघरू हरी. मी तू पण गेला. अहंकार गेला. ममता गेली. एकच राहिला फक्त परमात्मा. आणि अशी अवस्था निर्माण होणं आणि अशा अवस्थेतून प्राप्त होणारा जो आनंद आहे त्याला ब्रह्मानंद म्हणतात. असा हा ब्रह्मानंद मल विक्षेप आवरणादी सर्व दोष गेल्याच्या नंतर, चित्त शुद्ध झाल्याच्या नंतर भगवंताच्या भजनातून प्राप्त होतो महाराज. म्हणून आमचे संत रात्रंदिवस भगवंताच्या भजनात राहतात. त्या परमात्म्याच्या चिंतनात आनंद आहेत महाराज. तो आनंद असा आहे, त्या आनंदाला परम अशा प्रकारचा आनंद म्हणतात की ज्याच्या पलीकडे कुठलाही आनंद असू शकत नाही. आज आनंदो रे की परमानंदो रे. आज आनंदो रे की परमानंदो रे. जया श्रुतीने तिने ते म्हणते गोविंदो रे. जया श्रुतीने तिने ते म्हणते गोविंदो रे. श्रुतीने तिने ते म्हणते गोविंदो रे. जया 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 श्रुतीने तिने ते म्हणते गोविंदो रे. आज आनंद रे की परमानंद 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 रे. हा परम आनंद याला ब्रह्मानंद म्हणतात. महाराज सांगतात अशा या ब्रह्मानंदामध्ये ब्रह्मपुरी वास अखंड आम्ही करू आणि त्या ठिकाणी द्वैताचं विटाळ आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहणार नाही. तृतीय चरणामध्ये ब्रह्मपुरी वास करणे अखंड. 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 देखी जे तोंड विटाळाचे. ना देखी जे तोंड विटाळाचे. विटाळाचे आता हे सोवळे झाले त्रिभुवन. आता हे सोवळे झाले त्रिभुवन. विठो
ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखिजे तोंड विटाळाचे. अविद्या ही अपवित्र असते, ज्ञान हे पवित्र आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्र विद्यते. अज्ञानाचा अंधकार संपला, द्वैताचा विटाळ संपला. आता ब्रह्मानंदामध्ये ब्रह्मपुरी वास करण्याखंड हा जो आनंद आहे, परब्रह्माशी एकता झाल्याच्या नंतर प्राप्त होणारा आनंद हा शब्दातीत आहे. मन बुद्धीच्या पलीकडे असणार ते परमतत्व, त्याचं यथार्थ ज्ञान झालं महाराज. भक्ती आणि ज्ञानाचा समन्वय या ठिकाणी झालेला आहे महाराज. मनवाच्या तिथं तुझे हे स्वरूप, मनवाच्या तिथं तुझे हे स्वरूप, म्हणून या मापे भक्ती केली, म्हणून या मापे भक्ती केली, भक्तीची या मापे मोजितो आनंदा, भक्तीची या मापे मोजितो आनंदा. मन वाचा तिथं तुझे हे स्वरूप, म्हणून या मापे भक्ती करे. मनाच्या वाचेच्या पलीकडे असणारं परमतत्व आणि भक्तीच्या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजावे. आणि भक्तीतून प्राप्त होणारं प्रगट होणारं ज्ञान आणि त्या ज्ञानातून प्रगट होणारा जो आनंद आहे तो ब्रह्मानंद. ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखिजे तोंड विटाळाचे. आता या ठिकाणी द्वैताचा विटाळ संपला, द्वैत संपलं, अद्वैत बोधावर आडो झाल्याचा आनंद भगवंताच्या भजनातून मला प्राप्त होतोय. किती वाजले आता? 1:45 वाजले. अजून सप्ताह जाहीर व्हायचा आहे. आणि प्रहाऱ्यांची गावांची यादी वगैरे आहे का नाही? प्रहाऱ्यांच्या गावांची यादी वाचून दाखवली जाईल. बऱ्याच वेळा कधी कधी एखादं गाव प्रिंटिंगमध्ये राहून जातं, तर एखादं गाव राहिल्यानंतर त्या गावच्या लोकांनी इथं पुणतांब्यातच भेट घेऊन दुरुस्ती करून घेतली पाहिजे. नंतर लोक आम्हाला भेटतात, ते देणारे वेगळे लोक राहतात. आमच्या नाव देऊन काय उपयोग होईल? ती चिठ्ठी आमच्या खिशात राहते, गर्दीमध्ये सप्ताह चिठ्ठी देतात लोक. वेळेवर तो उपयोग नाही ना. पंक्तीमध्ये सुद्धा काही 2-4 गावं सुटले, ते प्रिंटिंगमुळे होत असतं काही गोष्टी. त्याचा गैरसमज करून घेत जाऊ नका. काही न वाटतं मुद्दाम केलं का काय, तसं काही कारण नाही आहे. कोणी मुद्दाम करीत नाही. कधी कधी टाईप करता करता एखादं गाव सुटून जातं, तर तो प्रिंटिंगवाल्याचा दोष असतो. आणि ते कधीतरी पत्रिका वाटताना ज्याचं गाव नाही तो तेवढं गाव पाहतो, ते त्याच्या लक्ष येतं, बाकीच्यांचे लक्ष येत नाही. कारण बाकीच्यांचे लक्ष येते, शेकडो गाव आहे तिथं, एवढ्या गावामध्ये कोणतं गाव सुटलं हे लक्षात येत नाही ना. आणि ते प्रिंटिंगवाल्याकडून कधी कधी सुटत असतं. म्हणजे सुटलं याचा अर्थ असा होत नाही की आपलं गाव मुद्दाम टाळलं, असा अर्थ करू नये आपण. पण अशा प्राऱ्यामध्ये सुद्धा कधी कधी एखादं गाव सुटून जातं. जर एखादं गाव सुटलं तर त्या गावच्या भजनी मंडळाने इथं येऊन ती दुरुस्ती करून दिली पाहिजे आणि ते वेळेवर दुरुस्ती केली पाहिजे. नाहीतर मग पुढच्या वर्षी परत तोच प्रॉब्लेम तयार होतो. आम्ही तर मागच्या वेळी सांगितलं होतं, दुरुस्ती झालीच नाही. तुम्ही सांगितलं, योग्य वेळेत सांगितलं नाही, म्हणून वेळच्या वेळेला आपण ती दुरुस्ती करून घ्यावी. योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताहाची आपली 177 वर्षाची परंपरा, 176 वर्ष होऊन गेलेले आहेत. आणि 177वा सप्ताह आणि थोड्या दिवसातच होणार आहेत. विढाला 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 विढाला
अखंड हरिनाम सप्ताह प्रत्येक वर्षी या ठिकाणी जाहीर होत असतो. अगोदर प्रहाऱ्यांची यादी वाचून घेऊन तर मग नंतर होतो गोंधळ आणि मग ते नावं तसेच राहून जातात. कोणी उठायचं नाही आहेत. प्रहाऱ्यांची जी गावं आहेत ती मी वाचून दाखवतो, त्यानंतर सप्ताह जाहीर होईल. अजून सप्ताह जाहीर झालेला नाही. चला या. अखंड हरिनाम सप्ताह 177वा. पहिला प्रहारा विणेकरी आहे का इथं? नरहरी रांजणगाव, अशोक महाराज पेरकर. नरहरी रांजणगाव, सराला, किरतपूर, मल्हारवाडी, कुडसरगाव, खुडसनगाव झाली तर कुडसरगाव करा. कुडसरगाव, नगिना पिंपळगाव, पोटूळ, खंडोबा वाडी, मुद्देस वाळगाव, भायखेडा, देवठाण, धामोडे, वरखेड, वाहेगाव, महालगाव, खंबाळा, काटेपिंपळगाव, अकोले वाळगाव. अकुली झालं तिथं, अकोले वाळगाव करून घ्या. टेंभी, रांजणखोल, भोकर, माळेवाडी, देरडे चांदवळ, उंदेरगाव, पांढरी वस्ती, चांदेगाव, येलम वस्ती, भिवगाव, गाडेपिंपळगाव, थोरवाघलगाव, नागमठाण, बल्लाळी सागज, एकोळी सागज, वैजापूर, कापूस वाळगाव, डाकपिंपळगाव, दहेगाव, ढोकनांदूर, हनुमंतगाव, भालगाव, नादी, शिवराई, गोळवाडी, पालखेड, अहमदाबादवाडी, नांदेडा, नांगरे, बाभुळगाव, घोडेगाव, शिरेसायगाव, जाफराबाद, गोवर्धनपूर, वळदुंबरगाव, खानापूर, नायगाव, मातुलठाण, रामपूर, गुहा, भामाठाण, चिंचोली, महांकळवाळगाव, वडळा महादेव, निमगाव खैरी, डवाळा, मुसळवाडी, शनिदेवगाव, भवानी वाळगाव, ब्राह्मणगाव, वेताळ, जातेगाव, कमलपूर, मलुंजा बुद्रुक, खामगाव, मलुंजा खुर्द, माळी होगरगाव, पानवे बुद्रुक, वक्ती, ब्राह्मणगाव, भांड, जोड, बोरसर, देरडे कोऱ्हाळे, पानव, शिरसगाव, निंबाळकर, देवळाली, प्रवरा, नांदूर, सावखेळगंगा, गोंधवणी, चिंचळगाव, उक्कलगाव, शिरसगाव, शिवना, भोकर, वडजी, पाथरे खुर्द, नांदेडा, पळसवाडी, आखातवाडा, देवेगाव, अंतापूर, देवळाणे, घायगाव, टाकळीमिया, कनक सागज, बाभुळगाव, गंगा, घोगरगाव, शेळके वस्ती, वाकडी, खरळगाव, शिरेगाव, चिंचळखेडा, टाकळी भान, विठ्ठलवाडी, नारवाडी. हा झाला पहिला प्रहारा. दुसरा प्रहारा विणेकरी आहे का? बरं बरं. बाजाठाण, गोंडेगाव, विरगाव, कदमवाडी, सवनगाव, आडसुरेगाव, रवंदे, कासली, पडेगाव, शिंदेवाडी, चोरकवठे, गारखेडे, कोटमगाव, विठोबाचे, न्यारखेडे, जळगाव, अंदरसोल, गवणगाव, रस्ते सुरेगाव, पोहेगाव, देरडे चांदवळ, सायाळे, पिंपळकुटे, बुद्रुक, तलवाडे, कनकुरी, नवापूरवाडी, सिद्धापूरवाडी, कोपरगाव, गोरोबानगर, गळलिंब, लाखखंडाळा, डोंगरगाव, कोळंब, बुद्रुक, विठ्ठलवाडी, वाघाडे, अगरसायगाव, भारम, मुठेवाळगाव, खिरडी, पाचगाव, कोळंब खुर्द, शिंगी, पिंपरी, जामगाव, सावळविहीर, सटाणा, जांबरगाव, संवत्सर, शिंगणापूर, सिद्धापूरवाडी, मस्की, फकीराबादवाडी, लाळगाव, कान्हेगाव, हनुमानवाडी, साखरवाडी, रामवाडी, दायगाव, वजनापूर, बुट्टीवाळगाव, धामोरी खुर्द, करंजी, सांगवी, आगाठाण, भागाठाण, शंकरपूर, खुलताबाद, कानोबावाडी, गंगापूर, टाकळी, मळेगाव, थडी, धारणगाव, भुलेगाव, पिंपळखुटे, खुर्द, नांदेसर, आळगाव, चोथवा, महादेववाडी, दत्तवाडी, हसनखेडा, शिंदेवाडी, लोहगाव, विठ्ठलनगर, देवदरी. त्याचप्रमाणे औंढा, नागनाथ, सिद्धनाथ, वाडगाव, हार्देवाडी, गुजरवाडी, खरवंडी, बैरोबावाडी, माहेगाव, देशमुख, पांजरवाडी,
हरिरामवाडी, रेंडाळा, गुंजाळवाडी, वांजरगाव, देवळी, जळगाव. हे दुसरा प्रहार झाला. तिसऱ्या प्रहाराची यादी आहे. तिसरा प्रहारा विणेकरी गोधेगावकर, गोधेगाव, सावळगाव, आपेगाव, तिळोणी, धोत्रे, भोजडे, लौकी, दहेगाव, बोलका, तळेगाव, मळे, खोपडी, कळगाव, घोयेगाव, शिरसगाव, कोपरगाव तालुका, शिरसगाव, श्रीरामपूर तालुका, कारेगाव, प्रतापपूर, मेंढवण, लोहारे, चिंचपूर, शेडगाव, कोऱ्हाडे, पिंपरी लोकाई, आळगाव, खडके, रामपूरवाडी, दहेगाव, कोऱ्हाडे, ममदापूर, वाळकी, करजगाव, वरशिंदे, माळीसागर, भगूर, गोयेगाव, भऊर, पानो, खंडाळा, सोराळा, बेलगाव, रोटेगाव, भगगाव, नेवरगाव, भालगाव, मेंढी, कानळगाव, बगडी, हातमळी, गदाणे, कोळगाव, देवळाने, उंदेरवाडी, बोगटे, दुगलगाव, कुसमडी, पिंपळगाव, जलाल, येवला शहर, गिरगाव, मिरगाव, बजरंगनगर, मानोरी, बालाजी, देडगाव, गणेशपूर, सुकी, लोणी बुद्रुक, मोमीनपूर, लोणी खुर्द. त्याचप्रमाणे भायगाव, हनुमानवाडी, विठ्ठलवाडी, रोटस्थळ, दवणगाव आणि काही नवीन गावं घेतले अजून मागच्या वर्षी. बरं, भौरी, करुले, मसोबावाडी, खोपडी, मिरगाव, कानळगाव, इंगळेवाडी, निमशेवाडी, हनुमंतगाव, चांदेगाव, जवळके, कनकुरी, बहादरपूर, नांदूर, खामगाव, भैरवनाथवाडी. चौथा प्रहरा. चौथ्या प्रहराचे विणेकरी ऐका. बरं बरं. लाखगंगा, कांगोनी, वगदी, कोळपेवाडी, आडगाव, निर्मळ पिंपरी, डांगेवाडी, काकडी, रस्तापूर, चांगदेव नगर, चौधरीवाडी, जळगाव, पांजणदेव, केलवळ, खडकेवाकी, तळेगाव, दिघे, वडझरी बुद्रुक, वडझरी खुर्द, साराता, खंडोबा, पुणतांबा, उंबरी, खांडगाव, दत्तनगर, पात्रे, चितळी, रांजणगाव, खुर्द, मंगळपूर, कनोली, बाबुडेवाडी, कोल्हार बुद्रुक, मळेगाव हवेली, वळगाव पान, निळवंडे, गोगलगाव, सादतपूर, नांदुरखी, खडके वाघलगाव, वडाळी, चालकवाडी, कनकपूर, धनगरवाडी, राहुरी, साकुरी, नारळा, सुरेगाव, मिरजगाव, लिंगदेव, संजीवनी कारखाना, एकरुखे, चोडकेवाडी, नाटेगाव, नारंगपूर, दिघी, वारी, भरतवाडी, शिंगवे, नपावाडी, तिडीवाडी, सडे, पिंपळवाडी, अस्तगाव, मोरवाडी, गणेशनगर, गोगलगाव, चेंडूफळ, जेऊर, कुंभारी, कोकणठाण, पुरणगाव, डवणगाव, बापतारा, कोल्हेवाडी, रहीमपूर, जोरवे, कुंभारवाडी, डिग्रस, कोळवाडे, चौधरवाडी, आंबोरे, हिंगोणी, मालुंजे, जाकुरी, ओझर बुद्रुक, ओझर खुर्द, ज्ञानोबा वस्ती, धनगरवाडी, तर्कसवाडी, दुर्गापूर, रावरी कारखाना, चव्हाण वस्ती, रस्तापूर, सोनगाव, पिंपळस, समनापूर, राजुरी, कांदळी, खळकी, खंडाळा, चाणगाव, वीरभद्रवाडी, चणेगाव आणि रणखांब, पानोडी, नागापूरवाडी, चंद्रपूर, झोडेगाव, अनकाई, बाबळेश्वर, राहता, जांभूळवाडी, कासारे, गोडवाडी आणि जाधव वस्ती, शिंगवे. कोणतं शहापूर कोणतं राहिलंय म्हणले ते लिहून. कोणत्या प्रहारात आहे? दुसऱ्या प्रहारामध्ये नोंद करून घ्या. अजून कोणतं एखादं गाव सुटलं असेल, अजून जर एखादं गाव राहिलं असेल तर त्यांनी इकडे येऊन आपल्या स्वयंसेवकांना भेटून आणि नावाची नोंदणी करून घ्यावी. विठाला विठाला ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखीजे तोंड विटाळाचे. अज्ञानाचा अंधकार संपला, द्वैत संपलं, त्याचा परिणाम
सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण, जन नोही हा ओघा जनार्दन, ऐस्या एकता निवती जादूजन, एका जनार्दनी बांधली निज घोळ. आता मला जगत दिसत नाही, या जगतामध्ये सर्वत्र भगवान दिसतो, याला सर्वत्र भगवत दर्शन म्हणतात. भगवत दर्शनाचे 4 प्रकार सांगितले जातात. आपल्या कमिटी सगळे लोक आले का? थोड्या वेळानंतर सिन्नर तालुक्याचे आमदार माननीय कोकाटे साहेब, त्यांच्या कन्या श्रीमंतनी ताई कोकाटे, त्या मला वाटतं ट्रॉफिकमध्ये अडकलेल्या आहेत, मंदिराजवळ आलेले आहेत. 5 मिनिटामध्ये ते येतील. त्यानंतर आपण सप्ताह जाहीर करणार आहोत. विठ्ठला विठ्ठला एक आहे स्वप्नातील भगवत दर्शन, दुसरं ध्यानातील भगवत दर्शन, तिसरं प्रत्यक्ष भगवत दर्शन आणि चौथे सर्वत्र भगवत दर्शन. यथार्थ अद्वैत बोधावर आरूढ झाल्याच्या नंतर सर्वत्र भगवत दर्शन घडत असतं. एकनाथ महाराजांना गाढवात भगवत दर्शन घडलं. गाढव पाण्या वाचून तळमळत होता. नाथ महाराजांनी अभिषेकाकरता आणलेलं जल हे गाढवाच्या मुखात ओतलं. बाकीचे ब्राह्मण म्हणले, महाराज तुम्ही गाढवाला पण एक पाजलं. नाथ महाराजांनी सांगितलं, तो तुम्हाला गाढव दिसतोय, मला माझा परमात्मा दिसतोय. महाराज एकनाथ महाराजांना गाढवात भगवान दिसला, नामदेव महाराजांना कुत्र्यात भगवान दिसला. आपल्याला माणसात दिसत नाही, आपलं दुर्दैव आहे. एकदा नामदेव महाराजांना एक भूत भेटलं बरं का, जंगलामध्ये. नामदेव महाराज म्हणे, हे भगवान, आज कोणतं रूप धारण करून आले तुम्ही? आणि नामदेव महाराजांनी त्या भूताची स्तुती करायला सुरुवात केली. आजी आयो मेरे लंबगना, 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 आजी आयो मेरे लंबगना. धरती दर्पण आरसा म्हणजे स्वप्न आहेत. भगवंताचं भजन करणाऱ्याला स्वप्नात देखील भगवान दिसतो. एक आहे स्वप्नातील भगवत दर्शन, दुसरे ध्यानातील भगवत दर्शन. डोळे बंद केले काय दिसतं? शेतकऱ्याला काय दिसतं डोळे बंद केल्यावर? कांदे दिसतील, मकाचे कणस, मुगाच्या शेंगा, चवळीच्या शेंगा. रात्रंदिवस ते चिंतन करतो ना. मग ते जसं चिंतन करतो तसं ध्यान करतं. प्राप्त होणारा आनंद ब्रह्मानंद आहे. ब्रह्मपुरी वास करणे अखंड, न देखीजे तोंड विटाळाचे. अविद्येचा विटाळ संपला, द्वैताचा विटाळ संपला. आता आम्हाला हवा एकांत. एकांत म्हणजे जंगलात जाऊन राहणं हाच एकांत नाही आहे. तुम्ही जंगलात जरी गेले तर मन तुमच्या बरोबरच आहे, इंद्रिय तुमच्या बरोबरच आहेत, पाणी पण तेच आहेत, हवा तीच आहे, पृथ्वी तीच आहे, काहीच बदल नाही. प्रल्हादाने प्रतिकूल परिस्थितीमध्ये भजन केलं. जळ भरताने राज्याचा त्याग केला, पण प्रल्हादाची राजमहालात राहून भक्ती सफल झाली.
आणि जळ भरताने राज्याचा त्याग करून देखील भक्ती सफल झाली नाही, पुन्हा जन्म घ्यावा लागला. मग राज्याचा त्याग करून देखील ज्याची भक्ती सफल होऊ शकली नाही जळ भरताची, आणि राजमहालात राहून प्रल्हादाने भक्ती सफल केली. मग मनुष्य जंगलात राहतो का राजमहालात राहतो हे महत्वाचं नाही आहे. एकांत वृत्ती जेव्हा अंतरंग होते त्यावेळेला तो कुठेही राहिला तर जिथं राहिला तिथं एकांत आहे. तो लाखो समाजात राहून देखील तो एकांताचाच असतो. महाराज सांगतात आम्हाला सदैव एकांताचा वास आहे आणि त्यातच जो मिळणारा आनंद आहे आणि तो ब्रह्मरस आम्ही ब्रह्मभावातून प्राप्त करू शेवटच्या चरणामध्ये. तुका मने आमा, तुका मने आमा, तुका मने आमा, तुका मने आमा, इथे तुका मने आमा, तुका मने आमा, तुका मने आमा, एकांतात वास, तुका मने आमा, तुका मने आमा, योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह समिती परमपूजनीय महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी बाबांचं पूजन या ठिकाणी करतायत. सप्ताह 177 असणारा अखंड हरिनाम सप्ताह या वर्षीचा सप्ताह आहे. सिन्नर तालुक्यामध्ये पंचाळी शहा पंचाळी आणि परिसरातील आणि ग्रामस्थांच्या वतीनं सप्ताह आहेत. या सद्गुरु गंगागिरीजी महाराज की जय, सद्गुरु नारायण गिरीजी महाराज की जय. खाली बसा, खाली बसा. 177 असणारा अखंड हरिनाम सप्ताह पंचाळी व पंचक्रोशी, त्यामध्ये माननीय खासदार राजाभाऊ वाजे, माननीय आमदार माणिकराव कोकाटे, आमचे सिमेंतिनीताई कोकाटे, आमचे हरिभक्तपान शिवाजी महाराज तळेकर आणि सर्व सप्ताह समिती, सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. 2 मिनिट कोणी उठू नका. 2 मिनिट. विठाला 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 हो 2 मिनिट. सप्ताह समितीच्या वतीनं सप्ताह समिती योगीराज गंगागिरीजी महाराज यांच्या 177वा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्त्याचं मान यावर्षी आमच्या सिन्नर तालुक्याला मिळालं. त्याबद्दल मी आदरणीय गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांचे मनपूर्वक असे आभार मानते. आपल्या सगळ्यांना आज मी या सप्त्याचं आमच्या तालुक्यातील प्रत्येक नागरिकाच्या वतीने, तालुक्यातील आमदार माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्या वतीने
आणि आमच्या सप्ताह कमिटीच्या वतीने सगळ्यांना आग्रहाचं आपल्याला आमंत्रण आहे. आपण सगळ्यांनी या सप्ताहाला यायचं आहे. आपला कोपरगाव तालुका सिन्नरच्या बाउंड्रीवर आहे. जो टोल नाका आपल्या कोपरगाव तालुक्याच्या इथे आहे तिथे सप्ताहाच्या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये कोणाकडनंही टोल घेतला जाणार नाही याची काळजी आम्ही निश्चितपणे घेणार आहे. वावीहून आपल्याला पंचाळेकडे यायला रस्ता आहे, पांगरीहून रस्ता आहे. कोणालाही काही गैरसोय असेल तर तिथे आम्ही आपलं सगळं नियोजन करणार आहोत. मी आपल्या सगळ्यांना पुनश्च एकदा आमच्या ह्या पूर्ण सप्ताह कमिटीच्या टीमकडनं विनंती करते, या सप्ताहाला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे आणि हा सप्ताह आजपर्यंत झाला नाही अशा पद्धतीचा सप्ताह हा आम्ही सिन्नर तालुका करून दाखवू. हे सुद्धा सिन्नर तालुक्याच्या वतीने बाबांना 10 तारीख ते 17 तारीख हा सप्ताह आहे. 10 तारखेला आपण सगळ्यांनी यायचं आहे. मला सांगायला आनंद वाटतंय महाराज, आपल्याला कदाचित माहिती असेल 10 तारखेला आपल्या तालुक्याचे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार हे सुद्धा सप्ताहाला येणार आहे. तर आपण सगळ्यांनी निश्चितपणे तिकडे सप्ताहाला यायचं आहे. मी विनंती सप्ताह कमिटीकडनं करते आणि आपले 2 शब्द संपवते. धन्यवाद. गणराज माऊली